मला भीष्म, द्रोण किंवा कृष्ण कुणीच पसंत पडले नाही. रामही मला आवडत नाही. यावर त्यांचे वडील चूप राहिले. भीमरावांच्या मनात बंड उद्भवले आणि हे वडिलांच्या लक्षात आले आणि त्यामुळे भीमराव तेथूनच बुद्धांकडे वळले. नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी पारिजात. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुरुवातीचे जीवन अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला व बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. सोबतच व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला मग सुरू करूयात. मालोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षण घेऊ शकले. शिक्षण घेऊन ते सुशिक्षित, संस्कार संपन्न व ज्ञानी होऊ शकले. मालोजीराव यांच्या घरातील व्यवहार शुद्ध विचाराला आणि शुद्ध आचाराला मोठे स्थान होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एप्रिल 14, इसवी सन 1891 साली मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यामधील महू या लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. त्यांचे नाव भिवा असे ठेवण्यात आले. तसेच भीम, भीमा व भीमराव नावानेही कुटुंबीय व शेजारी लोक त्यांना हाक मारत. भीमराव आई वडिलांचे 14वे अपत्य होते. त्यांचे कुटुंब त्या काळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात असलेल्या आंबवडे गावचे होते. आंबवडे या गावचा अंबावडे असा चुकीचा उल्लेख पूर्वी अनेक ठिकाणी केला गेला आहे. भीमरावांचे वडीलही ब्रिटिशांच्या भारतीय सेनेत नोकरी करत होते आणि तेथे त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना आणि विशेष करून भीमरावाला शिक्षण देऊन ज्ञानोपासनेची प्रेरणा दिली. इसवी सन 1896 अवघ्या 5 वर्षीय भीमरावांच्या आई भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी केले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाही. यामुळे घरीच लहानग्या भीमरावास अक्षर ओळख करावी लागली. इसवी सन 1896 सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली व ते सातारा येथे सुरुवातीला एक साधारण घरात राहिले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावांचे वय 5 वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनी इसवी सन 1896 नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. बाबासाहेबांचे मूळ गाव कोकणातील आंबगडे व मूळ आडनाव सकपाड होते. कोकणामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत व त्यात शेवटी उपसर्ग कर शब्द जोडण्याचा प्रघात असे. त्यामुळे बाबासाहेबांचे आडनाव सकपाड असताना त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल, आत्ताचे प्रतापसिंग हायस्कूल सातारा मध्ये आंबेवडे कर असे आडनाव 7 नोव्हेंबर 1900 रोजी नोंदवले. अनेक ठिकाणी या आडनावांचाही आंबेडकर असा चुकीचा उल्लेख केलेला आहे. साताऱ्याच्या या शाळेत बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे देवरुखे ब्राह्मण शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे आंबेडकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडमिडे वाटत असे. म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी अशी भीमाला सुचवेल. तेव्हा त्याला बाळ भीमाने लगेच होकार दिला आणि तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबवडेकरचे आंबेडकर झाले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात 18 तास अभ्यास करत असत. पिता रामजींनी मीराबाईंच्या सांगण्यावरून इसवी सन 1898 साली दुसरे लग्न केले आणि हे कुटुंब मुंबईला नेले. तेथे भीमराव हे एलिफंट रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले. कबीरपंथी असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. 4थीची परीक्षा पास झाल्यावर त्यांना दादा केळुस्कर गुरुजींनी स्वतः लिहिलेले भगवान बुद्धाचे चरित्र हे पुस्तक भेट म्हणून दिले. ते पुस्तक वाचून त्यांनी त्यातील काही प्रसंगांनी भीमराव अक्षरशः भारावून गेले. तेव्हा वडिलांनी आम्हाला बौद्ध साहित्याचा परिचय का करून दिला नाही असे त्यांना वाटले. त्यांनी वडिलांना सरळ विचारले,
की ज्या ग्रंथात केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा गौरव आणि शूद्र अस्पृश्यांची नालस्ती केली आहे, ते महाभारत व रामायणासारखे ग्रंथ त्यांनी मला वाचावयास का सांगितले? तेव्हा वडील म्हणाले, आपण अस्पृश्य जमातीचे आहोत आणि त्यामुळे तुला न्यूनगंड होण्याची शक्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने हा न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल. द्रोण व कर्ण ही अत्यंत लहान माणसे ही किती उंचीपर्यंत पोचलेली आहे हे पाहण्यासारखे आहे. वाल्मिकी हा कोडी असूनही रामायणाचा कर्ता झाला. वडिलांच्या युक्तिवादात भीमरावांना तथ्य आढळले, परंतु त्याने त्यांचे समाधान झाले नाही. महाभारतातील एकही व्यक्तिरेखा त्यांच्या मनाला भुरळ घालू शकली नाही. हे त्यांनी त्यांच्या वडिला स्पष्ट शब्दात सांगितले की मला भीष्म, द्रोण किंवा कृष्ण कुणीच पसंत पडले नाही. रामही मला आवडत नाही. यावर त्यांचे वडील चूप राहिले. भीमरावांच्या मनात बंड उद्भवले आहे हे वडिलांच्या लक्षात आले आणि त्यामुळे भीमराव तेथूनच बुद्धांकडे वळले. रामजी बाबांना इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी त्यांना आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागले आणि शिक्षकांचे सहाय्य मिळत नसे. इसवी सन 1907 साली तरुण भीमरावांनी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरित्या पार केली. त्यावेळी एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहीर सभा भरवण्यात आली. इसवी सन 1908 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलिफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. शाळेत असतानाच इसवी सन 1906 मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या 9 वर्षीय रमाबाई यांच्याबरोबर झाले. पुढे 4 वर्षांनी इसवी सन 1912 मध्ये त्यांनी त्याच मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन BA ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नोकरीसाठी रुजू झाले. याच वर्षी त्यांना यशवंत हा पुत्ररत्न प्राप्त झाला. त्याच सुमारास 2 फेब्रुवारी इसवी सन 1913 मध्ये त्यांचे आजारी वडील रामजी बाबांचे मुंबईमध्ये निधन झाले. पुढे 4च महिन्यांनी बरोडा नरेशांकडून प्रति महिने 25 रुपये शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेला कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयाण केले. धन्यवाद मित्रांनो. हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सुरुवातीचं जीवन. तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल तुम्ही तुमचा अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.